कारण सांगतात। मुळी बाप होता ज्ञानी, मुळामध्ये आडात पाहिजे, आडात तेव्हा पोहऱ्यात येते। आड जर कोरडा ठणक प्लेझिंग खेळत येत असेल, पोरं कुठल्या पुण्यतिथ्या करतील महाराज? बापाच्या पुण्यतिथीच्या तारखाच नाही आमच्याकडे येतात। महाराज आमच्या बापाची पुण्यतिथी, अरे तू जन्मलास ना, त्याची परंपरा, त्याची शेती बाडी, त्याचं नाव लावलास ना, तुला बापाची पुण्यतिथीची तारीख माहित नसावं, एवढं दुर्दैव महाराज। कलियुग बैठा मान कुंडली, कलियुगाचा प्रभाव आहे महाराज। एकीकडं आपल्या बापाच्या पुण्यतिथ्या न करणारे सैराट, आणि एकीकडं आपल्या बाबाच्या पुण्यस्मरणाला एवढी मोठी शिवकथा ठेवून एवढा सगळा थाटमाट करणारे पुत्र। या देशामध्ये पुत्राची, आदर्श पुत्राची परंपरा फार मोठी आहे बरं महाराज। करा कल्पना, प्रभू श्रीरामचंद्राला सांगितलं तुमचा उद्या राज्याभिषेक आहे, बक्क पण काय, पण थोडा बदल झाला। काय बदल झालाय? उद्या तुम्हाला गादीवर बसायचं नाही, उद्या तुम्हाला वनात जायचं आहे। इमानदारीने सांगा, हे जर कलियुगातला राम असता तर कुठे गेला असता? तालुका कुठला आपला? तालुका कोंबडीच्या वकिलाकडे गेला असता। कुठे गेला असता? उद्या गादीवर बसायचा, राज्याभिषेक होणार आहे, मी राजा होणार आहे असं माहित असताना जर समजा सावत्र आईच्या त्या एका वचनामुळं बापानं वचन दिलं, महाराज का आमचा देश आदर्श आहे, प्रभू श्रीरामचंद्रासारखे पुत्र या मातीमध्ये जन्माला आले म्हणून आमचा देश आज आदर्श आहे, आणि त्याच पुत्राची परंपरा प्रवाही करणारे शिवहार शास्त्री सारखे पुत्र या देशात आहेत। ती यादी मला वाढवता येते। अनेक पुत्रांनी, भीष्माचार्यांनी बापा करता स्वतःचं तारुण्य त्यागलं, देऊन टाकली पत्नी म्हणून ती। ययातीनं आपलं संबंध आयुष्य आपल्या बापा करता दिलं महाराज। बापाची सेवा करणारे कमी आहेत असं नाही, पण त्यांचा विसर पडलाय म्हणून समाज सैराट झाला। प्रभू श्रीरामचंद्राच्या कानावर पडलं की मला उद्या वनवासाला जायचंय, 14 वर्ष वनवास। आपण कैकेयीला दोष देतो, पण मला प्रामाणिकपणे सांगा, कैकेयीचं काहीच चुकलं नव्हतं, एकच चुकलं होतं, एक गोष्टीची बरोबर होती, आपला पुत्र गादीवर बसावा। कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटते आपला पुत्र गादीवर बसावा, इथपर्यंत तिचं मान्य होतं। पण प्रभू श्रीरामचंद्राला वनवास मात्र हे जगाला मान्य नव्हतं, नवे साक्षातीच्या लेकराला ते मान्य नव्हतं। प्रभू श्रीरामचंद्राच्या कानावर शब्द पडले, उद्या आपल्या वनवासाला जायचंय, आनंदानं स्वीकार केला महाराज। आपल्या वडिलांचा मान ठेवणारे पुत्र आज जगात आहेत, त्याला कारण मुळी बाप होता ज्ञानी। का शिवहार शास्त्री महाराज आज संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले? का त्यांना एवढी साधना साधली? साधना सगळेच करतात, पण सगळ्याला जमत नाही महाराज। आम्हाला अभंग पाठ वेळा झाले, एक घंटा ते काहीतरी ते संस्कृत लोक म्हणतात, ऐकणारे कंटाळून जातात, हे कंटाळणार, हे सहजासहजी शक्य नाही महाराज। अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे, आणि हे पुण्य तुम्हाला तुमच्या वडिलांच्या रूपाने प्राप्त झालं होतं। आपला पुत्र जर चांगला निगा वाटत असेल, बापानं आधी नीट राहिलं पाहिजे, म्हणून मुळी बाप होता ज्ञानी। ह्यांच्या बापांना जर समजा परमार्थाचा गंधच नव्हता, काहीच केले नसते, तर महाराज शिवहार शास्त्री एवढे अभ्यासू झाले असते का नाही याबद्दल शंका होती। मुळामध्ये गणपती महाराजांनी आपल्या साधनेच्या बळावर, आपल्या पारमार्थिक निष्ठेच्या बळावर आपल्या लेकरांना घडवलं, त्याला कारण होतं मुळी बाप होता ज्ञानी। आता बाप कोण? शास्त्राने बापाचे 5 प्रकार सांगितले, आपण 3च घेऊ। पहिले बाप महाद्भूत एक रुद्र भगवान शिव आपल्या सगळ्याचे बाप आहेत। भगवान शिव कसे आहेत? शिवदास म्हणे ज्ञानाशी कारण। भगवान शिव हे ज्ञानाचे आद्य प्रचारक, नवे वारकरी संप्रदाय सुद्धा सांगतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। आम्ही भेद करतो महाराज, हा शैव संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय। वेड्यांनो, मुळामध्ये कसलाच भेद नाही रे। संत ज्ञानेश्वर माऊलींचं जे आराध्य दैवत आहे भगवान शिव आहे, दैवताचे नाव सिद्धेश्वर। मी वारकरी कीर्तन करताना माझ्यावर बऱ्याच जणांनी आरोप केले, जन्माचा असून वारकरी कीर्तन। मी म्हणलो वारकरी आणि शैव संप्रदायामध्ये भेद नसते। मी ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी जी परंपरा प्रवाहित केली, ती ज्ञानेश्वर माऊली सिद्धेश्वराचे भक्त आहेत। मग शिवाच्या भक्ताची भक्ती करायला काय हरकत आहे? अजिबात भेद नाही। पहिले ज्ञानी कोण? भगवान शिव, अथवा पहिले बाप माय जगन्नाथ बाप। देव आपले पहिले बाप आहेत, दुसरे बाप संत आहेत। तुम्ही संत माय बाप
कृपावंत जीवलग. संत हे सुद्धा आपले बापच आहेत. दीक्षा देतात, संस्कार करतात. देव पहिले बाप, संत दुसरे माय बाप आणि तिसरे बाप आपल्याला जन्म देणारे जनक. आपले जनक हे सुद्धा मुळामध्ये ज्ञानी होते. स्वतः गणपती महाराजांनी 51-52 वर्ष आराध्य दैवत शिखर शिंगणापुराची पायी पदयात्रा केली महाराज. आता मला फाट्याला सुद्धा जाणं होईना झालंय आणि ते घडलं बरं त्यांना. हे सगळ्यांनाच घडतंय असं नाही. म्हणून मुळी बाप होता ज्ञानी तेव्हा लागलो हे ध्यान. मला म्हणायचंय शिवाजी शास्त्रीचं फार कौतुक करूच नका. शिवाजी शास्त्री आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले. शिवाजी शास्त्रीचं वैदिकात चांगला आहे. आता गंगनबीडला फार मोठं 21 दिवसाचं रुद्र संस्कार शिबिर महाराजांनी सुट्ट्यामध्ये घेतलं होतं. आपण सगळी मंडळी होता. किमान त्यातून 100 नवीन रुद्राध्ययन करणारी शिष्य मंडळी, विद्यार्थी मंडळी तयार झाली. शिवाजी शास्त्री महाराज एवढं अध्ययन करतात, एवढी साधना करतात, एवढं धार्मिक कार्य करतात. माझं तर म्हणणं आहे ह्यांचं फार कौतुक करू नका. धन्य माता पिता एका जांभाडीमध्ये एक लेकरू जांब तोडू लागलं. त्या जांभाडीच्या मालकानं पकडलं. ए का जांब तोडायलास बदमाशा? आम्ही एवढी निगराणी करावी, झाडं मोठे करावे, सगळं काम तू चोरून जांब खातोय. इकडे म्हणून त्याला पकडलं आणि त्याच्या कान पिळला आणि त्याला विचारलं. बदमाशा म्हणले चोरून जांब खातोस, कुठे तुझे बाबा? चल बाबाकडं. लेकरू म्हणाले बाबा पलीकडच्या झाडावर. तुम भी नपटे हम भी नपटे सब नपटों का मेला. हे पूर्ण चोर निघाले म्हणून त्याच्या बापाचा पत्ता विचारला. ते पलीकडच्या झाडावर जांब तोडायले. आता हे मुली, अगर आप अपने बच्चों को उपहार नहीं देंगे तो वो कुछ समय के लिए रोएगा, लेकिन अगर आप अपने बच्चों को संस्कार नहीं देंगे तो जीवन भर के लिए रोएगा, जीवन भर के लिए रोएगा. अरे लेकरांना द्यायचंच असेल, नका दादा प्रॉपर्टी कमाई करू लेकरांसाठी. ऐका रे सगळ्या मोठ्या माणसांना विनंती आहे माझी, नका प्रॉपर्टी कमाई करू. मला सांगा, तुम्हाला लेकराला जर प्रॉपर्टी कमाई करायची असेल, बघा तुम्ही जर निव्वळ पैसा कमाई केला, तुम्ही कोणासाठी पैसा कमाई करणार आहात? चांगल्या मुलासाठी का वाईट मुलासाठी? वाईट मुलासाठी कमाई केला त्याला तुमच्या देखत बैनामी करते. आणि चांगल्या मुलासाठी तुम्हाला गरज नाही, तेच त्याला छत्रपती शिवरायांसारखा मोठा होतो. शहाजी महाराजांनी किती महाराज किल्ले घेतले होते, फक्त सपोर्ट केला होता. तळमळ होती ना शहाजी महाराजांची. माझी विनंती आहे, लेकरांकरता काही कमाईच करायची असेल तर जशी गणपती महाराजांनी या भावंडासाठी केली ना, तशी कमाई करा. बाकी तुम्हाला बाप होण्याकरता वेगळं काय करायची गरज नाही. बघा बाप म्हणून तुम्हाला काय करायचं. मुळे बाप होता ज्ञानी. तुम्ही नीट वागलात, आपोआप लेकरं नीट वागतात. द्यायचाच असेल लेकरांना संस्काराचा ठेवा द्या. नाहीतर तुम्ही पलीकडच्या जांबावर झाड तोडा तर लेकरं इकडे जांब नाही त्याचं झाड तोडून नेलाय मागं पुढे बघण्याचे हे केव्हा घडतंय? मुळी बाप होता ज्ञानी. महाराजांनी साधना केली, परंपरा जोपासली. त्रिकाल संध्या पूजा. महाराज खरं वाटणं मला शिवशास्त्री सांगत होते, महाराज आमचे बाबा त्रिकाल संध्या पूजा करायची. प्रामाणिकपणे तरुण पोरांना कोणी उठून सांगावं. सध्याच्या दिवसामध्ये महाराज आहेत माझ्या बाजूला, वंदनीय आमचे बाबू महाराज बेटकुलीकर भाऊजी आहेत, त्यांचे बंधू आहेत मारुती महाराज. ही सगळी दयानंदान आहेत. प्रामाणिकपणे सांगा, सध्याच्या या युगामध्ये 2023 मध्ये 22 भरून गेल्या वर्षी गेले महाराज. 3 टाइम देवाची पूजा. अहो 1 टाइम मंदिरात जायला वेळ नाही महाराज. आम्ही मंदिरात जाऊन अशा ठिकाणी उभा राहता जिथून देवही दिसावं, आमचे चपलाही दिसावं. असली आमची भक्ती येण्यासारखी. आणि 3 टाइम त्रिकाल संध्या पूजा करणारा
महात्मा महात्मा पुण्यात्मा नक्कीच महाराज मुळामध्ये ज्ञानी असल्याशिवाय हे संस्काराचं रोपटं एवढं मोठं होत नाही. म्हणून मुळी बाप होता ज्ञानी तेव्हा लागलो या ध्यानी. ध्यानी म्हणजे योगाची ध्यानधारणा नाही, ध्यानी म्हणजे मार्गाला. तेव्हा ह्या मार्गाला लागलो. बाप जर दुसऱ्या मार्गाला असता तर मी आपण तिसऱ्याच मार्गाला लागला असतं. मुळामध्ये बाप पारमार्थिक होता म्हणून शिवाजी शास्त्री त्या मार्गाला लागलेत. मार्ग दोन प्रकारचे, एक श्रेय मार्ग, एक प्रिय मार्ग. श्रेय मार्ग म्हणजे आपल्या साध्याच्या प्राप्तीकरिता भगवंताची प्राप्ती करून देणारा श्रेय मार्ग, आणि दुसरा मार्ग या जगामध्ये आहे त्याला म्हणा प्रेय मार्ग. प्रेय मार्ग आहे विषयाचा, जो विषयाच्या दिशेने जातो तो म्हणावा प्रेय मार्ग. सध्याची पिढी महाराज सगळी विषयांध झाली. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. दादा साऊंड सिस्टीम एक नंबर झालेलं टाळ्या वाजवा. 50-60 कीर्तन केल्यावर अशी साऊंड सिस्टीम बघायला मिळते. सगळा समाज महाराज सध्या विषयांध झालाय. प्रामाणिकपणे जाता जाता हिशोब सांगू काय महाराज, आमची जे धार्मिक विधी आहे त्याला माणसं आता सध्या पट्ट्या द्यायला तयार नाहीत. पण माझं प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती आहे, तुमच्या गावातले दर वर्षाला 1 कोटी रुपये नुसते मोबाईलवर खर्च होतात. काय म्हणणं आहे तुमचं बोला.